नमस्कार सर्वांना. मी सुप्रिया. माझ्या सुप्रिया ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज होता संडे. तर संडेला थोडा उशीरच झाला उठायला. आणि आजकाल रात्र आहे की सकाळ समजत नाही, कारण मुलामुळे का हे झोप पण पूर्ण होत नाही. 3-3:30 वाजले का त्याचं जागरण चालू होतं, मग उठायलाच उशीर होता. तर आज संडे होता. तर बघा, इथे मी अगोदर श्रेयाला तिला म्हणजे नाश्ता बनवत होती. तर ते नाश्ता बनवून झाल्यानंतर आज होता इडलीचा बेट. तर कालच मी पीठ भिजवून ठेवलं होतं फर्मेंट करायला. तर ते मस्त झालं होतं, फुगलं होतं थोडंफार. जास्त काही फुगलं नाही, थोडंसं फुगलं होतं. आणि नंतर मग मला कुकरमध्ये डाळ शिजत घालायची होती सांबार बनवण्यासाठी. तर मग या टोपामध्ये ट्रान्सफर करत होती. तर छान असं फुगलं होतं. आणि ते श्रेयाचं जेवण पण चालू होतं एका साईडला, पहिला तिला भरून घेऊ म्हणून. तर नंतर मग हे ट्रान्सफर केलं. बघा किती छान असं थोडंसंच घातलं होतं, खूप चांगलं फुगलं होतं. त्याच्यानंतर तर थोडी दुपार झाली तर अजूनच फुललं होतं. पण खूप मस्त सॉफ्ट अशा इडल्या झाल्या होत्या. तर ते कुकरमध्येच घातलं होतं. कुकरमध्ये चांगलं फर्मेंट होताना एकदम झाकण व्यवस्थित बंद होतं, तर व्यवस्थित असं फर्मेंट होतं. तर मी कुकरमध्येच बनवते. तर असं खूप असं छान असं पीठ हे झालं होतं. आणि दुसरीकडे ते कुकर धुवून नंतर मग त्याच्यातच डाळ, भाज्या न बनवता सांबार बनवणं पण खूप छान होतं असं होतं. तर मी माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर डाळ तुरीची टाकली होती, ती धुवून घेतली मस्तपैकी, आणि त्याच्यात 3 टमाटर असे टाकले होते. ते मी नाश्ता बनवत होते आणि माझे मिस्टरांना श्रेयाला भरवत होते. आणि माझा मुलगा तर तो झोपला होता. तर तिला भरून वगैरे घेतलं, कारण नंतर मग मला वेळ नाही भेटत श्रेयाला वगैरे भरवायला. कारण मग बाबू पण उठतो, मग ती पण रडायला लागते, दोघं पण सोबतच रडतात. तर इथे मी चटणीची तयारी करत होती. तो खोबरा थोडासाच होता, आणि मग शेंगदाणे त्याच्यात ॲड केले, थोडे भाजून घातले, अशी चटणी बनवली. आणि साईडला मी पाणी तापत ठेवलं होतं इडलीसाठी.
तर इथे डाळ आणि टमाटर असं शिजलं होतं, त्याच्यात मसाला आणि मी हळद टाकलं होतं. मग ते पहिलं मी छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, कारण नंतर मग ते डाळ अशी अख्खी अख्खी दिसायला नको म्हणून खूप अशी स्मूथ असं सांबार बनतं. तर त्याच्यात मी राई, हिंगा आणि कांदा टाकला होता आणि कढीपत्ता. तर असं तर ती गाजर टाकलं होतं. मग बाकी कुठल्या भाज्या टाकल्या नव्हत्या. कांदा आणि गाजर असं गाजर टाकले होते. तर छान असं परतवलं त्याला मस्तपैकी. ही डाळ मस्त पेस्ट झाली होती, छान अशी बारीक सारखी. मग ते फोडणीमध्ये डाळ टाकल्यानंतर मग सांबार मसाला आणलं होतं, तर ते सांबार मसाला टाकला होता आणि थोडं धने जिरं असं धने जिरे पूड टाकलं होतं. आणि नंतर मग गॅसवर इडली शिजण्यासाठी आणि सांबार बनण्यासाठी ठेवलं होतं. तोपर्यंत मी अंथरुणं वगैरे गोळा करून घेतले. आज संडे होतं तर उशिरा झाला होता उठायला, तर मुलगा तर उशिराच उठतो. तर गोधड्या बिधड्या राहिल्या होत्या. मी बोलली तो उठेपर्यंत मी माझं नाश्ता बनवून घे. तर मिस्टरांचं आवडलं होतं, फक्त त्यांना नाश्ता करून जायचं होतं. तर श्रेयाला ना तिथे नाश्ता केला होता ना, नाश्ता केला होता. तर श्रेयाला औषध द्यायचं होतं, तर ते मिस्टर औषध देत होते तिला. तर कचरा बिचरा काढून घेतले.
इथे छान अशी इडली झाली होती, तर त्यांना मिस्टरांना देत होती. तर ते एक ना प्लेट रेडी करत होते आणि ते बाजूला हे आंटी राहतात, तर त्यांना अगोदर दिलं. आज सबसे पहले हम जा रहे हैं ब्रेकफास्ट के लिए। सबसे पहले इथे मी अंगणवाडीत भेटलेलं दूध पावडर आहे ना, तर ते वेस्ट कशाला जावं म्हणून त्याचं दूध बनवून मग